यवतमाळ शहरातील वडगाव रोडवरला देवनगर मुलकी या परिसरमधल्या नागरिकांचा जीवाला धोका निर्माण होता. काहून का त्या नाल्याचं खोलीकरण नसल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरत होतं. ह्याआधी जे अवकाळी पाणी आला होता त्यामध्ये संपूर्ण घरं डुबले होते. ते मी माझ्या डोळ्याने बघितले. ते परिस्थिती डबल यावं नाही म्हणून सतत माझा जिल्हा अधिकारी यांच्याकडे, मुख्य अधिकारीकडे पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी आज त्या निवेदनाची जिल्हा अधिकाऱ्यांनी दखल घेऊन आज आज सकाळी सकाळपासून आज नाल्याला सुरुवात झाली आहे. आणि तसेच आता उद्या ओम नमो नगर नाल्याची साफसफाई होणार आहे. आज देवनगरची नाल्याची साफसफाई झाली आहे आणि त्यासाठी सतत माझा पाठपुरावा सुरू राहणार. नाही, यवतमाळ शहरातल्या जेवढ्या बी झोपडपट्ट्या आहे तिथल्या ज्या नाल्याचे जे रुंदीकरण करणं आहे त्या रुंदीकरणासाठी माझा सतत पाठपुरावा आणि पंचनामा करणार आणि प्रशासनाच्या लक्षात आणून देणार का कोणत्या नागरिकाचा जीव गेला नाही पाहिजे. त्यासाठी सतत माझा पाठपुरावा सुरूच राहणार. आणि मी काय सत्तेसाठी आणि याच्यासाठी नाही, मी सामान्य गोरगरिबांसाठी लढणारा कार्यकर्ता आहो. आणि त्या